सिव्हिल सर्व्हिस एज्युकेशन हब या यूट्यूब चॅनलवर सर्व भावी ऑफिसरांचे पुनश्च एकदा स्वागत. आज दिनांक 6 डिसेंबर. याच दिवशी परमपूज्य बोधिसत्व, दलितांचा उद्धारक, थोर समाजसुधारक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर B.R. आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची आज पुण्यतिथी. आज आपण बघूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग व त्यांचं संपूर्ण विश्लेषण. तर सुरू करूयात आजचं लेक्चर, जे डेडिकेटेड आहे डॉक्टर B.R. आंबेडकर साहेब म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891ला झाला. जन्मठिकाण हे महू, इंदोर जवळील मध्य प्रदेश या राज्यातील होते. मूळ गाव अंबावडे, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र राज्यामध्ये होते. मूळ नाव त्यांचं सकपाळ भीमराव रामजी म्हणजेच भीमराव रामजी सकपाळ असे होते. वडील हे रामजी आणि आई भीमाबाई ह्या होत्या. भीमाबाई यांचं आंबेडकरांच्या लहानपणीच निर्माण झाल्यामुळे त्यांचं पालनपोषण मीराबाई ह्या आत्यांनी केलं. रमाबाई आंबेडकर ह्या डॉक्टर B.R. आंबेडकर साहेबांच्या प्रथम पत्नी होत्या. कमेंट करून मला सांगा त्यांचं लग्न कधी झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शैक्षणिक कारकीर्द आपण बघूयात. 1907ला मुंबईच्या एलिफिन्स्टन हायस्कूलमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण. 1913ला पर्शियन व इंग्रजी हे विषय घेऊन एलिफिन्स्टन कॉलेजमधून BA ची परीक्षा उत्तीर्ण झाले. जानेवारी 1913ला बडोदा या संस्थानात काही काळ नोकरी केली. 2 फेब्रुवारी 1913ला त्यांना पितृशोक झाला व त्यानंतर त्यांनी बडोदा संस्थानात काम करण्यास नकार दिला. जुलै 1913 ते जुलै 1916 या कालखंडात उच्च शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश केला. त्यांना उच्च शिक्षणासाठी सर्वप्रथम सयाजीराव महाराजांनी मदत केली. 1915मध्ये प्राचीन भारतातील व्यापार म्हणजे ट्रेड इन एन्शंट इंडिया हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला व MA ची पदवी संपादन केली. 1916मध्ये डॉक्टर B.R. आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठाची PhD मिळवण्यासाठी नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्ट्रिकल अँड ॲनालिटिकल स्टडी हा प्रबंध लिहिला. 1917ला नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्ट्रिकल ॲनालिटिकल स्टडी हाच प्रबंध इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिजनल इन्हॅन्स इन ब्रिटिश इंडिया ह्या नावाने प्रसिद्ध झाल्यावर त्यांना कोलंबिया विद्यापीठाची PhD ही पदवी मिळाली. 1917मध्येच मुंबईतील वर्स कॉलेज या खाजगी व्यापारी शिक्षण संस्थेमध्ये काही काळ अर्थशास्त्र व बँकिंग आणि कायदा या विषयाचे अध्यापन केले. नोव्हेंबर महिन्यातील 1918 साली मुंबईच्या सिडेनहॅम या कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. या कॉलेजला सिडनेहॅम असंही म्हणतात. 1920 हीच ती घटना ज्यामुळे डॉक्टर B.R. आंबेडकर सर हे अस्पृश्यता निवारणासाठी लढायला लागले. 1920 माणगाव इथे भरलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेचे ते अध्यक्ष होते. 1920मध्ये मूक नाईक हे पाक्षिक त्यांनी सुरू केलं. त्यासाठी राजश्री शाहू महाराजांनी त्यांना आर्थिक सहाय्य केलं.
सप्टेंबर 1920मध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ते इंग्लंडला रवाना झाले. 1923ला बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झाले व 20 जुलै 1924ला बहिष्कृत हितकारणी सभेची त्यांनी स्थापना केली. बहिष्कृत हितकारणी सभेने अस्पृश्यता समाजातील जागृती करणे, शिक्षण देणे, आर्थिक सुधारणा करणे व वाचनालय आणि प्रौढ रात्रशाळा उघडणे हे कार्य केले. सोबतच 1927 हे डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे वर्ष होते. याच वर्षी 20 मार्च 1927ला महाड येथे चवदार तळे सत्याग्रह केला. 3 एप्रिल 1927ला बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केलं. 1927मध्ये समाज समता संघ हा स्थापन केला आणि 1927च्या 25 डिसेंबरला मनुस्मृती या ग्रंथाचे दहन महाड येथे केले. 2 मार्च 1930ला नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू केला. काही पुस्तकात 3 मार्च असाही उल्लेख आहे, पण स्टेट बोर्डामध्ये 2 मार्च 1930 हा उल्लेख असल्यामुळे आपण 2 मार्च 1930 नाशिक काळाराम मंदिर हेच लक्षात ठेवावे. 1930ला लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदेचे अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बी आर आंबेडकर हे उपस्थित होते. 25 सप्टेंबर 1932 दुसरी गोलमेज परिषद झाल्याच्या नंतर महात्मा गांधी व डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्यात येरवाडा येथे ऐक्य करार झाला. त्यालाच पुणा पॅक्ट असंही म्हणतात किंवा गांधी आंबेडकर करार या नावाने सुद्धा ओळखला जातो. 1933ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधिमंडळात ग्रामपंचायत बिलावर भाषण केलं होते. हिंदू धार्मिक ग्रंथाच्या पारायणासाठी मुखेड येथे त्यांनी सत्याग्रहसुद्धा केला आहे 1933मध्ये. 1935मध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर सरांची पत्नी रमाबाई आंबेडकर यांचं निधन झालं. 23 ऑक्टोबर 1935मध्ये येवला तालुका जिल्हा नाशिक इथे प्रतिज्ञा केली. हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही, ही ती घोषणा होती. दिनांक 15 ऑगस्ट 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. 1942मध्ये अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केली. 1946ला मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या PES म्हणजेच पीपल एज्युकेशन सोसायटी अंतर्गत मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज तर औरंगाबाद येथे तेव्हाचे PES कॉलेज म्हणजे आत्ताचे मिलिंद कॉलेज याची स्थापना केली. स्वतंत्र मजूर पक्ष याबद्दलची ही माहिती आहे, याचा आपण स्क्रीनशॉट काढावा. डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी सविता कबीर आंबेडकर. 1942 ते 1946 गव्हर्नर जनरल कार्यकारी मंडळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मजूर मंत्री म्हणून कार्यरत होते. 1947ला स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरू मंत्रिमंडळामध्ये त्यांनी कायदा मंत्री म्हणून आपले कर्तव्य बजावले. दिनांक 29 ऑगस्ट 1947 रोजी घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बी आर आंबेडकर यांची निवड करण्यात आली. 1948मध्ये डॉक्टर सविता कबीर
यासोबत त्यांनी विवाह केला आणि 1948ला हिंदू कोड बिलची निर्मिती केली. पण या बिलास विरोध झाल्याने मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला. 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर येथे बौद्ध धर्माची त्यांनी दीक्षा घेतली. त्या ठिकाणाला आता दीक्षाभूमी म्हणून ओळखलं जातं. त्यांना बौद्ध धर्माची दीक्षा देणारे चंद्रमणी महास्तवीर हे भंतेजी होते. त्याच्या काही दिवसानंतरच आद्य समाजसुधारक डॉक्टर B.R. आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण दिल्ली येथे झालं. भारतरत्न डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेविषयी आपण थोडी माहिती घेऊया. हू वेर द शूद्राज. दुसरं थॉट्स ऑन पाकिस्तान. क्रमांक 3 रिडल्स इन हिंदुझम. क्रमांक 4 कास्ट इन इंडिया. 5 बुद्ध अँड हिज धम्म. आणि 6 नंबर द अनटचेबल्स. हे डॉक्टर B.R. आंबेडकरांची ग्रंथसंपदेतील महत्त्वपूर्ण लिखाण असलेले ग्रंथ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वापरलेले गौरवोद्गार आपण बघणार आहोत. दलितांचा मुक्तिदाता असा गौरव सयाजीराव गायकवाडांनी केला. आंबेडकरांमध्ये तुम्हाला तुमचा उद्धारक करता लाभेल हे 1920च्या माणगाव परिषदेमध्ये अस्पृश्यांना आव्हान करतानाही म्हटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रसिद्ध असे अग्रलेख पुनश्च हरिओम बहिष्कृत भारतमध्ये आणि दुसरं आम्ही शासनकर्तीत जमात बनणार जनता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस ह्या कालावधीमध्ये संपूर्ण जगाच्या पाठीवर असलेल्या देशांचे घटनेला विचारात घेऊन भारतासाठी स्वतंत्र अशी राज्यघटना म्हणजे संविधान बनवलं आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्यांनी राज्यघटना ही भारत देशाला दिली. म्हणूनच त्यांना म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचा शिल्पकार असे राजेंद्र प्रसाद यांनी संबोधले आहे. डॉक्टर B.R. आंबेडकरांची प्रसिद्ध अशी वचने आहेत. यावरती आयोग प्रश्न विचारू शकतच. भाकरीपेक्षा इज्जत प्यारी. दुसरं आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढले पाहिजे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. दलितांना उद्देशून त्यांनी म्हटलेलं आहे. जर माझ्या मनात द्वेष व सूडबुद्धी असती तर 5 वर्षाच्या आत मी या देशाचे वाटोळे केले असते. दुसरं आहे हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. येवला येथे 1935ला केलेली ही प्रतिज्ञा. आणि शेवटी तिरस्करणीय गुलामगिरी व अन्यायाच्या अमानुष गर्तेत पिचत पडलेल्या ज्या समाजात मी जन्मास आलो त्या समाजात गुलामगिरी नष्ट करण्यात जर मी अपयशी ठरलो तर मी स्वतःलाच गोळी घालीन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गातील लोकांसाठी अस्पृश्य, बहिष्कृत व अनुसूचित जाती या शब्दांनीच उल्लेख केलेला आढळतो. त्यांनी दलित या शब्दाचा कधीही व कुठेही प्रयोग केलेला आढळत नाही.
त्यांना जनतेने व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आदरपूर्वक बाबासाहेब ही पदवी बहाल केली होती. अशा या ज्ञानाच्या महासागरास कोटी कोटी प्रणाम. अस्पृश्यांचा कैवारी तथा आधुनिक म्हणू अशी ओळख असलेले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून आपण त्यांचे विचार व त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या देशासाठी नक्कीच काहीतरी योगदान करूया. सिव्हिल सर्व्हिस एज्युकेशन हब आणि सर्वस्व होणारे उद्याचे भावी ऑफिसर, आपण त्यांना नमन करूयात. शेवटी जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.